नमस्कार, मी पंडित गायकवाड. आपण पाहत आहात ॲक्ट 20. तर मित्रांनो, आज देशभरातल्या सगळ्या मोठ्या दैनिकांमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा जो काही विक्रम त्यांनी मोडला आहे त्याच्या बातम्या, त्याच्यावर भरभरून लेख. अगदी काही वर्तमानपत्रामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदीवर मोठे मोठे लेख लिहिलेले आहेत. तर नरेंद्र मोदी यांनी आपला हा काही जो रेकॉर्ड केलेला आहे आणि सर्वाधिक काळ म्हणजे आता सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा उल्लेख हा इतिहासामध्ये केला जाणार आहे. म्हणजे त्यांनी हा एक प्रकारचा रेकॉर्डच केला आहे असं म्हणता येईल. पण आता नरेंद्र मोदींनी एक एक रेकॉर्ड केलेले आहेत, अनेक रेकॉर्ड केलेत त्यांनी. म्हणजे त्यांनी नोटबंदी करून एक रेकॉर्ड केला आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये टाळ्या वाजवण्याला सांगून जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे 140 करोड जनतेने नरेंद्र मोदीला प्रतिसाद देऊन थाळ्या वाजवल्या. हाही एक जगभरातला रेकॉर्डच म्हणता येईल. आणि असे काही रेकॉर्डही त्यांनी केले आहेत जे जनतेच्या मुळावर उठलेले आहेत. म्हणजे आता महागाईचा रेकॉर्ड ही त्यांच्या नावावर करायला हरकत नाही. आणि म्हणजे महागाई दिवसेदिवस वाढत आहे. त्यांनी या एक महिन्यामध्ये 3 वेळेस गॅसचे भाव वाढवलेत, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. त्याला त्यांनी कारण दिलेलं आहे की इराण अमेरिकेमध्ये जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे हे वाढत आहेत. परंतु याच नरेंद्र मोदी यांनी मागे एका त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की त्यावेळेस प्रधानमंत्री असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महागाईला त्यावेळेचं जे युद्ध होतं, व्हिएतनाम युद्ध, ते कारणीभूत होतं असं म्हटलं होतं. म्हणजे एकंदरीतच नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक भाषणामध्ये नेहरूंना टार्गेट केलेलं आहे. नेहरूंच्यामुळे अनेक देशासमोर प्रश्न निर्माण झालेले आहेत. भारताचा मोठा भूभाग चीनला नेहरूंमुळेच गेला, किंवा पाकिस्तानमध्ये जी काही नियंत्रण रेषा निर्माण झाली ती नेहरूंच्या धोरणांमुळे झाली. अशा प्रकारचे नेहरूंवर आरोप हे सातत्याने प्रधानमंत्री मोदी यांनी केलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्ष किंवा RSSची ती एक रणनीतीच आहे की ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे देशामध्ये, म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू झाले पहिले, आणि त्यांच्या हातामध्ये जी काही सत्ता आली, तर त्यावेळेस जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला म्हणजे जी काही त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोन होता आणि विकासाच्या प्रती त्यांची बघण्याची दृष्टी होती, तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाला म्हणजे 12 वर्षामध्ये फार मोठ्या उंचीवर नेलं त्यावेळेस. म्हणजे संसाधनं हातामध्ये नसताना ज्यावेळेस त्यांनी सत्ता राबविली आणि आपल्या दृष्टिकोनातून जी काही धोरणात्मक निर्णय त्यांनी राबवले, त्यामुळे भारताची जी पायाभूत सुविधा आहे ती निर्माण झाली आणि भारत हा एका चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी त्यांनी ते केलं. जवाहरलाल नेहरूनंतर स्वर्गीय इंदिरा गांधी यांनीही या देशाच्या विकासाच्या योगदानामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. इंदिरा गांधी यांनी तर म्हणजे आपला जो शेजारी शत्रू राष्ट्र आहे पाकिस्तान, त्याचे 2 तुकडे केले. आणि ती फार मोठी त्यावेळेसची एक म्हणजे भारतासाठी एक चांगली गोष्ट झालेली आहे, कारण भारत त्यावेळी झुकला नव्हता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इंदिरा गांधी यांना हे असं काही करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, आणि असं जर झालं तर आम्ही म्हणजे मग त्या कारवाईला तोंड द्यावं लागेल असं एक धमकीवजा एक निरोप इंदिरा गांधी यांना पाठवला होता. परंतु इंदिरा गांधी यांनी अमेरिकेपुढे आता सध्या जे काही नरेंद्र मोदी म्हणजे करतात त्या पद्धतीचं केलं नाही, आणि त्यांनी ते जशाच तसं उत्तर अमेरिकेला दिलं होतं. आता नरेंद्र मोदी यांनी जरी रेकॉर्ड तोडलेला असला तरी त्यांची जी काही कारकीर्द आहे ती वादग्रस्त, आणि म्हणजे जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल किंवा येणाऱ्या पिढ्या जो ते इतिहास वाचतील तर असं कोणी म्हणणार नाही की नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ फार चांगला होता. म्हणजे ते नेहमी म्हणतात अमृतकाल अमृतकाल अमृतकाल, परंतु मला तरी असं वाटतं की हा अमृतकाल नसून हा विषाक्त काल आहे. म्हणजे जेव्हा 2014 पासून नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले, त्याआधी अटल बिहारी वाजपेयी
भाजपचे प्रधानमंत्री होते, परंतु त्यावेळेसचा भाजप थोडा मावळ किंवा लोकशाही मानणारा पक्ष होता असं म्हणता येईल. परंतु सध्याचा भाजप मात्र लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम करणारा आणि संविधानाला न मानणारा असा हा पक्ष, आणि त्याच्या हातात सत्ता आणि त्याचे सर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. आणि हे देशाचं दुर्भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण आहे की तुम्ही आजकाल जे आपण बघतो म्हणजे फक्त निवडणुका जिंकणे हा एकमेव अजेंडा मोदींचा आहे. देशाचा विकास कशा पद्धतीने होतो आहे आणि विकासाची प्रक्रिया किंवा विकासाचं जे काही हे असतं ते निरंतर चालू असतं. म्हणजे काल 100 किलोमीटर जर रेल्वे झाली असेल तर पुढे ती त्याच्यापेक्षा जास्त होत असते. म्हणजे रस्ते बांधणे किंवा रेल्वे मार्ग उभारणे किंवा पूल बांधणे हा विकासाची प्रक्रिया ही कंटिन्युअस चालू असते. त्यात नरेंद्र मोदीचं फार मोठं योगदान आहे असं काही नाही. विकास हा सामाजिक सौहार्द कसं काय निर्माण, विकास हा सामाजिक सौहार्दावर किंवा लोकांच्या एकमेकाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. आणि आपण सातत्याने बघत आहोत की भाजप सत्तेवर आली तीचमुळे दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करून, म्हणजे भाजपचा प्रमुख हेतू आहे की मुसलमानांना दुय्यम स्थान देणे, मुसलमानांच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी करणे, जेणेकरून मोठ्या संख्येने असलेला हिंदू समाज हा आपल्याकडे आकर्षित होईल. म्हणजे मी तर असं म्हणेन की मुसलमान हा शब्द जर भाजपच्या एकंदरीत अजेंड्यावरून किंवा त्यांच्या धोरणातून वगळला तर भारतीय जनता पक्ष सत्तेत राहू शकत नाही. त्यांना मुसलमानांचा द्वेष करणे, मुस्लिमांच्या विरोधामध्ये सगळ्या प्रकारच्या म्हणजे गोष्टी करणे, प्रशासनाला हाताशी धरून मुसलमानांना टार्गेट करणे आणि मुस्लिमांच्या विरोधामध्ये सतत काम करणे, जेणेकरून बहुसंख्याक असलेल्या आणि आता अंधभक्त टाईपचा जो काही समाज आहे तो आपल्या पाठीमागे उभा राहील. आता नवीन उदाहरण आहे खान सर यांचं. खान सरांचं काम म्हणजे किती चांगलं आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत शिकवलं आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना. त्यांच्यामुळे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. त्यांनी एक रुग्णालय बांधलेलं आहे. इतकं सगळं असताना फक्त ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. आता ते पहिली तर केस म्हणजे त्यांच्यावर अटक करण्याची जी नामुष्की होती ती टळलेली आहे. एका कोर्टाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई तात्काळ करू नये अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की नरेंद्र मोदी यांनी जे काही 12 वर्षामध्ये कमावलं असं म्हणता येईल, तर त्यात त्यांनी चांगल्या गोष्टी कमावण्यापेक्षा फक्त निवडणुका जिंकणे हाच एक त्यांच्या नावावर रेकॉर्ड होऊ शकतो. बाकी तर विकासाच्या बाबतीत असो किंवा इतर गोष्टीमध्ये असो त्यांनी फार चांगलं काम केलं असं म्हणता येणार नाही. आणि आता त्यांनी एक रेकॉर्ड केलेला आहे. सर्वाधिक काळ ते आता देशाचे प्रधानमंत्री झालेले आहेत आणि यापुढे त्यांचा रेकॉर्ड कोणी मोडेल अशी शक्यता कमी आहे. म्हणजे चांगलं काम करणारा आला तर तो रेकॉर्ड मोडू शकतो. परंतु ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी आपलं सरकार चालवलं आहे आणि चालवत आहेत, तर त्या अर्थाने जर असं आपण बघितलं तर मला असं म्हणायचं आहे की आता नरेंद्र मोदी यांनी हा जो काही रेकॉर्ड केला आहे तो कोणी मोडणार नाही असं गृहीत धरूया. आणि आता मात्र यांनी देशवासियांना किंवा देशातील जनतेला मोकळं करावं आणि आपला जो रेकॉर्ड झालेला आहे तो लक्षात घेता आणि यांनी आता प्रधानमंत्री पदावरून पायउतार व्हावं. त्यांनी स्वखुशीने आपल्या खुर्चीवरून जावं. त्यांना जनता एकदम सहर्ष पद्धतीने त्यांचा जो काही त्यांचं जाणं राहील त्याला वेलकम करेल. आणि आता बस करावं नरेंद्र मोदी यांनी, कारण त्यांच्याकडून आता यापुढे चांगल्या काही कामाची अपेक्षा करणं हे म्हणजे अपेक्षा करणं ही चूकच आहे. ते करू शकत नाहीत. सरकार हे कशा पद्धतीनं काम करतं आहे आणि ज्यावेळेस ते सरकार नवीन झालं होतं आणि राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं की हे काही UPA सरकार नाही आहे, मंत्र्यांचा राजीनामा द्यायला. त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते घेतील असं काही वाटत नाही. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच जर गेले तर येणारा जो काही दुसरा प्रधानमंत्री असेल भाजपचाच असे ना, परंतु चांगला जर आला पंतप्रधान या देशावर तर तो काही चांगले निर्णय घेईल. शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही अनागोंदी कारभार सुरू आहे, ज्या काही विद्यार्थ्यांच्या
भविष्याशी त्यांचा खेळ चालू आहे, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, तर ते कुठंतरी थांबेल. बाकीच्याही अनेक गोष्टी आहेत, त्यावर आपण नंतर बोलूच. परंतु आता नरेंद्र मोदी यांनी रेकॉर्ड केलेला आहे, त्यांना आपण म्हणजे त्यांचं अभिनंदन करू, त्यांना धन्यवाद देऊ. परंतु त्यांनी आता ह्या पदावरून पायउतार व्हावं, ही माझ्यासारख्या तमाम देशवासियांची भावना आहे. यासाठीच हा मी व्हिडिओ केलेला आहे. याच्यानंतर पुढे आपण भेटणारच आहोत. या व्हिडिओला म्हणजे बराचसा विलंब झाला होता. अनेक कारणं आहेत, काही